सो फायनली आपण कसारा घाटामध्ये पोचलो आता आणि सुंदर असा कसारा घाट. कसारा घाटावर धुकं बघा किती आहे, पूर्ण धुकं आहे वरती आणि 200 मीटरपर्यंत काहीच दिसत नाही आहे. हो कडक. आणि हा वॉटरफॉल, बाहुली वॉटरफॉल. रविवारची सुट्टी मिळते ना, ती मी स्वतःसाठी ठेवतो, स्वतः एन्जॉय करण्यासाठी. सुप्रभात मित्रांनो. सो पुन्हा एकदा निघालो आहे मान्सून राईडवर. ही आपली दुसरी मान्सून राईड आहे आणि या राईडसाठी मी पण रेडी आहे आणि माझी बाईक अविरा पण रेडी आहे. सो आता राईडला सुरुवात करूया. ट्रिप मीटर 1 आहे ते 0 करून घेऊया, म्हणजे आपल्याला किलोमीटर समजतील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम साईराम साई बाबा की जय. रवळनाथ देवा काळजी घे रे बाबा. सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या मान्सून राईडला. उजेड तर झाला आहे, तर डायरेक्ट आता तुम्हाला मी हायवेवर भेटतो. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करतो आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो हे वाक्य चालू झाल्याशिवाय आपला ब्लॉग चालू होत नाही. सकाळी मी विसरलो होतो, त्यानंतर लक्षात आलं की अरे आपण तर इंट्रो दिला नाही. सो त्यामुळे आत्ता दिला. सो आत्ता टोटल किलोमीटर्स कंप्लीट झालेत, 30 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आणि आत्ता मी आहे मुंबई नाशिक हायवेवर. डेस्टिनेशन फिक्स नाही आहे, कुठे जातो आहे माहीत नाही आहे, किती किलोमीटरची राईड असणार आहे माहीत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे. फक्त मान्सून राईड करायची आहे म्हणून बाईक काढली आणि निघालो. फक्त ठरलं की इगतपुरीपर्यंत जाणार आहे, पण इगतपुरीमध्ये कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, किती किलोमीटर असणार आहे काहीच माहीत नाही आहे. फक्त राईड करतो आहे. बघू आता पुढे की काय कोणतं डेस्टिनेशन डिसाईड होतं ते, त्यानंतरच मी तुम्हाला सांगेन की कोणतं डेस्टिनेशन डिसाईड होतं. कारण खूप कन्फ्यूज होतो मी, खूप व्हिडिओ बघितले, खूप ठिकाणं आहेत तिकडे बघण्यासारखी. पण अजून कसं हा मान्सून आता चालू झाला आहे, कारण आता जून महिन्यात चालू आहे. सो त्यामुळे एवढं काय तिकडे बघण्यासारखं नाही आहे. सो त्यामुळे मी खूप कन्फ्यूज होतो की कुठे जाऊ करून. म्हणून गाडी काढली आणि निघालो की इगतपुरीला जायचं आहे एवढं माहीत आहे, पण ते कोणतं डेस्टिनेशन असेल, कोणत्या ठिकाणी जायचं आहे ते काहीच माहीत नाही आहे. फक्त निघालो आहे बस. सो त्यामुळे आजच्या राईडचं वैशिष्ट्य असं काहीच नाही आहे, फक्त राईड करायचं आहे बस, बाकी अजून काहीच नाही आहे. आता मी फुल यूज टू झालो आहे, कारण लास्ट राईड ही माझी फर्स्ट राईड होती. सो त्यामुळे एवढं मला कॉन्फिडन्स येत नव्हता मान्सूनमध्ये चालवण्यात. पण आता तसं काही नाही आहे. आता मी इझिली 60-70वर क्रूज करतो आहे मगासपासून. आणि तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट हँड साईडला की किती रायडर्स त्या साईडला जातात आहेत. आपल्यासमोर काळे काळे ढग आहेत आणि त्या ढगांमधूनच सूर्याची किरणे आपल्याला दिसतात आणि तुम्हाला सूर्य दिसत आहे. सो थोडंफार ऊन आलं आहे, पण समोर तर मला काळोखच दिसत आहे. आता बघू रस्त्यात आपल्याला पाऊस मिळतोय की नाही मिळतं. ते मिळालं तर पाहिजे ॲक्च्युअलमध्ये, कारण मान्सून राईड आहे तर ऑब्व्हियसली मान्सूनची मजा आलीच पाहिजे. खरं म्हणजे आत्ता सुरुवात झाली आहे मुंबई नाशिक हायवेला, 2 लेनवाला हायवे. सो या हायवेवर राईड करायला ना खूप मजा येते. किती वेळा मी राईड केली आहे तरी पण ना अजून पण मला राईड करायला मजा येते या हायवेवर, कारण खूप छान रोड आहे. पॅचेस आहेत मध्ये मध्ये, पण एक नंबर वाटतं ह्या रोडवर राईड करताना.
कारण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खूप वेळा हा रोड बघितला, पण जी आवड आहे ना या रोडवर राईड करण्याची ती कमीच होत नाही. पण असंच जर वातावरण असेल ना, क्लायमेट असेल ना, तर मजा येईल राईड करायला. इगतपुरीमध्ये ना 2-3 स्पॉट बघितले होते मी, म्हणजे भंडारदरा आणि भावली डॅम, भावली वॉटरफॉल ते बघितलं होतं. सो भंडारदरामध्ये कसं आता एवढं पाऊस पडला नाही आहे, सो त्यामुळे एवढं बघण्यासारखं तिकडे काही नाही आहे. आणि भावली डॅममध्ये पण सेमच आहे, तसंच आहे की थोडंफार वॉटरफॉल असेल, जास्त फोर्समध्ये नसेल, थोडंफार असणार. पण आपण बघू कुठे जायचं आहे ते. भंडारदराला तर नाही जाणार आहे मी. भावली वॉटरफॉल आणि भावली जो डॅम आहे तो व्ह्यू बघून आपण परत रिटर्न येणार आहोत. आज पावसाने विश्रांती घेतली आहे. सकाळपासून मला पाऊस मिळाला नाही आहे. अर्ली मॉर्निंग होता मी निघायच्या अगोदर, त्यानंतर मग जेव्हापासून राईडला सुरुवात केली आहे तेव्हापासून पाऊस नाही आहे अजिबात. तर बघू पुढे पाऊस मिळतो आहे का आपल्याला. या रोडवर ना पळवायची, गाडी पळवायची मजाच वेगळी असते, एकच नंबर. फक्त एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. आता हे बघा, आता हे 2 ट्रक आहेत, त्यामधून मला जायचं असेल तर मी ओव्हरटेक करणार नाही. कारण ह्या लॉंग व्हेकलचा जो ड्रायव्हर असतो तो वन साईड असतो, म्हणजे एका साईडला असतो. सो त्यामुळे त्याला आपल्यासारखी छोटी बाईक, स्कूटर वगैरे दिसत नाही. सो त्यामुळे त्यांचा अंदाज चुकू नये म्हणून आपल्याला रिस्की ओव्हरटेक करायचं नाही अजिबात. आता हा स्कूटरवाला त्याच्याकडे बघत होता, म्हणजे ओव्हरटेक करण्यासाठी त्याला इशारा करत होता की मला ओव्हरटेक करू दे म्हणून. आणि कधी पण जर तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल तर तुम्ही राईट साईडनेच ओव्हरटेक करा, लेफ्ट साईडने ओव्हरटेक करू नका. काल रात्री मी एका फंक्शनला गेलो होतो, तिकडून मी 1:30 वाजता आलो. 1:30 वाजता आल्यानंतर मग झोपायला 2-2:30 वाजले आणि झोप लागेपर्यंत 3 वाजले आणि 4:30ला उठलो. सो त्यामुळे फक्त 1.5 तास झोप झाली माझी. झोप येत नाही आहे मला, म्हणजे आळस येतो ना त्या प्रकारे, तशा प्रकारे होतं. झोप येत नाही आहे मला, कारण अजूनपर्यंत जेवढ्या वेळा मी राईड केली आहे, कोणती पण राईड असून दे, 2 दिवसाची राईड असून दे, 3 दिवसाची राईड असून दे, पण जेव्हा मी कमी झोपतो ना, पण मला झोप काही येत नाही राईड करताना. हे एक माझी चांगली गोष्ट आहे की मला राईड करताना झोप येत नाही, की डोळे बंद होतात आहेत, डुलकी येते, असं मला काहीच होत नाही आहे. हे एक प्लस पॉईंट आहे माझ्यामध्ये. फायनली आपण कसारा घाटामध्ये पोचलो आता आणि सुंदर असा कसारा घाट. एवढी धुकं नाही पसरली आहेत, थोडंफार धुकं आहेत, जास्त स्मोक नाही आहे. सो कसारा घाटामध्ये मी फर्स्ट टाइम मान्सूनमध्ये राईड करणार आहे. अजूनपर्यंत कधीच राईड केली नव्हती मान्सूनमध्ये, पण आज फर्स्ट टाइम मी करणार आहे. आणि सुंदर असा कसारा घाट चालू झाला आहे. आता वरती जाऊन जो व्ह्यू येणार आहे ना, कडाकच, एकच नंबर व्ह्यू. काय तो व्ह्यू, काय ते डोंगर, काय ते झाडी. इथून नाशिक 54, इंदोर 471 आणि आग्रा 1075. पण आपल्याला एवढं लांब जायचं नाही आहे, आपल्याला इथेच जायचं आहे, इगतपुरीला. कसारा घाटावर धुकं बघा किती आहे, पूर्ण धुकं आहे वरती आणि 200 मीटरपर्यंत काहीच दिसत नाही आहे. वा वा, काय क्लायमेट झालं, एक नंबर. त्या साईडला बघा काहीच दिसत नाही आहे, काहीच दिसत नाही. हे असं लहानपणी व्हायचं, जेव्हा गल्लीतून जेव्हा धूरवाला जायचा ना, तेव्हा असं व्हायचं, काहीच दिसायचं नाही, सगळीकडे धूर. पण आता तसं नाही आहे, हे पूर्ण धुकं आहे, हे धूर वगैरे काही नाही आहे.
तेव्हाची आठवण आली की लहानपणी आपण धुरवाला आला तेव्हा पूर्ण सगळं अंधुक होऊन जायचं, काहीच दिसायचं नाही. सो तसंच आता क्लायमेट झालं आहे. भावली या एरियामध्ये मी आलो आहे आणि इथून आता थोड्याच वेळात वॉटरफॉल येईल, तो मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण इथे वस्ती आहे, माणसं राहतात इथे. सो प्रॉपर तुम्हाला गुगल मॅप घेऊन येईल या ठिकाणी. समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण ग्रीनरी, तो डोंगर. वाव वाव वाव, अतिसुंदर. आणि माझ्या राईट साईडला डॅम आहे, त्याचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवतो. हा आहे डॅम, भावली डॅम. खूप छान, खूप छान, एकच नंबर, एक नंबर, एक नंबर. आणि तिकडून तिथे गेल्यावर मग तो वॉटरफॉल आहे ना, तो दिसेल तुम्हाला. हो हो, कडक. आणि हा वॉटरफॉल, भावली वॉटरफॉल, तोच तो मगाचाच होता, तोच असणार आय थिंक. मला वाटलं नव्हतं की एवढं पाणी असेल म्हणून, पण आहे पाणी. टोटल 130 किलोमीटरची ही राईड झाली, जोगेश्वरीपासून ते भावली वॉटरफॉलपर्यंत. सकाळी 4:30 वाजता उठलो, तेव्हापासून राईड करतो आहे. उठलो, फ्रेश झालो, 5:30-6 वाजता मी निघालो जोगेश्वरीवरून आणि तेव्हापासून राईड करतो आहे. एवढ्या लांब आलो आहे आणि समोरचा व्ह्यू बघून ना, जो सकाळपासूनचा जो थकवा होता ना, सगळा निघून गेला आहे, काहीच राहिलं नाही आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. मी जाणार आहे जवळ, पण जास्त जवळ नाही जाणार आहे, लांबूनच सिनेमॅटिक शॉट वगैरे सगळं घेणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण खूप गर्दी पण आहे तिथे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की खूप गाड्या वगैरे आल्यात. सो खूप पब्लिक आली इथे, खूप गर्दी आहे माणसांची. सो त्यामुळे मी जास्त जवळ नाही जाणार आहे, लांबूनच शूट करणार आहे, सिनेमॅटिक शॉट देणार आहे तुम्हाला. भावली वॉटरफॉलच्या इथून आता मी निघतो आहे. तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघितलं असेल की किती छान आहेत ते. जास्त मी जवळ गेलो नाही कारण मी एकटाच आहे त्यामुळे, आणि खूप गर्दी पण आहे तिथे जाण्यासाठी. सो त्यामुळे मी जास्त जवळ गेलो नाही. आता इथून निघतो आणि तुम्हाला डॅमचा व्ह्यू दाखवतो आपल्या गोप्रोमधून. गोप्रो चार्जिंगला लावला आहे, सो आता गोप्रोमधून तुम्हाला डॅमचा व्ह्यू दाखवतो. खूप छान असा डॅम आहे. त्यानंतर अजून काय एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का ते बघतो, कारण इथे आता पावसाला सुरुवात झाली आहे, पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, काळोख पण केलं आहे. आणि आता निघतो इथून कारण पाऊस चालू झाला आहे. सो आता मी तर डायरेक्ट तर तुम्हाला एक मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. सो या सुंदर अशा व्ह्यूला आता आपण टाटा बाय बाय बोलूया आणि अजून काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का ते बघूया. आता मी वरती जातो आहे, बघतो वरून काय वेगळा व्ह्यू मिळतो का ते बघणार आहे. आता हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू बघा, सुंदर असा व्ह्यू. तिकडे आपण बाईक पण घेऊन जाऊ शकतो, पण मी घेऊन नाही जाणार आहे. इथून समोरून दिसतंय चांगला एवढा व्ह्यू, तर का उगाच खाली जायचं. सुंदर असा डॅम आहे आणि वॉटरफॉल त्या साईडला आहे, मगाशी तुम्ही बघितलं तसं. सो हा डॅम आहे. अजून काही व्ह्यू बघायला मिळतात का ते बघूया.
खरंच खूप सुंदर आहे हे भावली. ॲक्च्युली हे भावली, ओ हो, कडक कडक कडक. हा बघा, हा दुसरा वॉटरफॉल आहे. तो एक वॉटरफॉल आणि हा एक वॉटरफॉल, हा दुसरा वॉटरफॉल आहे. सुंदर सुंदर, अतिसुंदर. मला वाटलं एकच वॉटरफॉल आहे, पण हा दुसरा वॉटरफॉल आहे. आता ह्यासाठी पण मला आतमध्ये जावं लागतं की काय, पण आता मी आतमध्ये नाही जाणार आहे, कारण सगळं बॅग वगैरे सगळं काढावं लागतं आणि नंतर मग आतमध्ये जावं लागतं. सो तुम्हाला मी इथूनच दाखवेन, लांबूनच, आतमध्ये नाही जाणार. आता वरती जातो आपण, वरच्या दिशेला. बघा अजून काही बघण्यासारखं आहे का. हा व्ह्यू बघा डॅमचा, एकच नंबर. जेवढा वेळ मला मिळणार आहे ना निसर्गासोबत स्पेंड करायला, तेवढा मी स्पेंड करणार आहे. कारण खरंच रोजच्या जीवनातून ना असा वेळ मिळत नाही, कधीच नाही मिळत. खरंच सांगतो तुम्हाला, रोज फक्त काम, घरी यायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, परत कामाला जायचं, तेवढंच रुटीन आहे. सो त्यामुळे जो रविवारची सुट्टी मिळते ना, ती मी स्वतःसाठी ठेवतो, स्वतः एन्जॉय करण्यासाठी. हा असं छोटासा वॉटरफॉल, त्या वॉटरफॉल जवळ मला जाता नाही आलं, पण इथे मला हा जवळून बघता आला. हे असे 2-2 मिनिटावर वॉटरफॉल आहेत, छोटे छोटे वॉटरफॉल. हा एक आहे. आणि या निसर्गात बाईक राईड करायला कोणाला आवडणार नाही. अरे काय निसर्ग आहे, एक नंबर. हा डांबराचा रस्ता, बाजूला ग्रीनरी, हे डोंगर, खरंच खरंच. आणि हे जे शक्य होत आहे ना, ते सगळं होत आहे अविरामुळे. आज जर ही नसती ना, तर मी घरीच असतो आज. खरंच सगळं जे काही पॉसिबल होत आहे ते सगळं अविरामुळे होत आहे. जे काय मी बघतोय, हे निसर्ग वगैरे सगळं काही बघतोय ना, ते सगळं अविरामुळे. मग ती आहे म्हणून मी फिरतोय, नाही तर मी घरीच बसणार असतो. ओ हो, वॉटरफॉल, पुन्हा एकदा वॉटरफॉल. पुन्हा एकदा वॉटरफॉल. हा एक वॉटरफॉल तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, कारण धुकं पसरलं आहे पूर्ण. हा परिसर बघा तुम्ही, पूर्ण धुकं पसरलं आहे. फक्त 100 मीटरपर्यंत तुम्हाला दिसेल, त्याच्या पुढचं काही नाही दिसणार. सो तसंच झालं आहे पूर्ण वातावरण. मगाशी पूर्ण डॅम दिसत होता, आता काहीच नाही दिसत आहे. आणि हा इथे असा वॉटरफॉल, खूप छान खूप छान. म्हणून मी तुम्हाला बोललो की अजून वरती काहीतरी असणार एक्सप्लोअर करण्यासारखं. सो ते आपण बघूया. आणि आता इथे धुकं पसरलं आहे, तर हजार लाईट आपण चालू करून राईड करणार आहोत. कारण मागच्या व्हेकलला समजलं पाहिजे की कोणीतरी पुढे आहे म्हणून, कारण समोरचं काहीच दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता, कॅमेरा केवढं कॅप्चर करते मला माहीत नाही आहे, पण माझ्या डोळ्यांनी मला 100 मीटरच्या पुढे काही दिसत नाही आहे. पूर्ण धुकं पसरलं आहे. तुम्ही बघू शकता राईट हँड साईडला काहीच दिसत नाही आहे. देवाचे खूप आभार मानतो मी की त्याने मला असं आयुष्य दिलं. कसलंही बंधन नाही आहे, जे मनाला येईल ते करते मी. सो इथे काय व्ह्यू आहे का. हो 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 हो, कडक कडक. आज मला इकडून घरी जातात येणार नाही. खरंच आज मला जातात येणार नाही इकडून. व्ह्यू आहे यार, तिकडून पाणी वाहत येत आहे पूर्ण इथपर्यंत. ऑसम ऑसम. शब्द नाहीत. मागाशी तुम्हाला बोललो ना की शब्द नाही आहेत माझ्याकडे हे असं वर्णन करायला. नाही एकदा वॉटरफॉल, मागाशी जे पाणी बघितलं ते ह्या वॉटरफॉलचं होतं. हा एक वॉटरफॉल आहे. आज तर काय कॅमेरा बंदच होणार नाही, खूप मोठी व्हिडिओ होणार आहे ही. हा एक वॉटरफॉल आहे.
आणि ह्याचंच पाणी ते मगाशी खाली जात होतं. खूप छान, खूप छान. किती फोटो काढायचे. अजून बघूया, विचारूया पोलिसांना की अजून वॉटरफॉल आहेत का. अजून मग वरती आहेत, वरती बघण्यासारखं वरती आहे का. गेलो नाही बाबा मी तिकडे, नाही गेलो. कॅमेरा बंदच करावं वाटत नाही, असे व्ह्यूज आहे तिथे खूप छान असे. बघ ते पण सांगितलं. हो हां, खूप छान व्ह्यू आहेत त्यांनी पण सांगितलं. ते आता बघून आले ना वरून. परत आता वरती जाऊया आपण. खरंच मी विचार नाही केला होता की एवढं मला बघायला मिळेल इथे बाहुलीमध्ये. मी विचार केला होता की एकच वॉटरफॉल बघून नंतर मग भंडारदरा वगैरे एक्सप्लोअर करायला जाईन. पण काय करायची गरजच नाही आहे. बाहुलीमध्येच एवढं आहे ना, खूप सारं आहे फिरण्यासारखं. मी स्वतःला खूप नशिबान समजतो की माझ्याकडे अविरा आहे, त्यामुळे मी फिरू शकतोय. हो, अजून एक व्ह्यू, अजून एक व्ह्यू, अजून एक व्ह्यू. काय चाललंय आता. तो त्यासाठी मला दुसरीकडे जावं लागेल आय थिंक सो, तो व्ह्यू बघण्यासाठी. हां, हे बघा, ते बघा तिकडून दिसतंय. ते पाणी वाहत आहे तिथून आणि ते खाली जाते. ते एक आहे व्ह्यू. बघूया अजून, जोपर्यंत रस्ता संपत नाही ना तोपर्यंत मी तिथे जात राहणार. पुढं फिरतो मी, पण फर्स्ट टाइम मला भरून आला की मला एवढं बघायला मिळतंय. मी एवढा स्वतः लकी आहे, नशीबवान आहे की मला एवढं फिरायला मिळतंय. खरंच खूप छान. म्हणून मगाशी देवाचे आभार मानले की मला तू असं आयुष्य दिलं की जिथे मला कोणाचं बंधन नाही आहे, मी कुठेही फिरू शकतो. सो पुन्हा एकदा वॉटरफॉल खूप छान असा, सुंदर सुंदर. किती वॉटरफॉल आहे, किती वॉटरफॉल आहे, संपतच नाही आहेत. अजून पुढे आहे का काय बघण्यासारखं. काय बघायला आहे पुढे. खूप आहे. काय आहे. असंच आहे. लांब आहे. असंच आहे. खूप लांब आहे की जवळ आहे. खूप लांब आहे की जवळ आहे. जरा लांब आहे. काय हा व्ह्यू आहे यार. या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आणि या व्हिडिओमध्ये जे तुम्ही व्ह्यूज बघितलेत ना, अतिशय सुंदर असे व्ह्यूज आहेत. माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता माउंटन्स आहेत. माउंटन्सचा वरचा जो भाग आहे ना तो पूर्ण धुक्यांनी झाकलेला आहे. सो असे हे व्ह्यूज आहेत इथे बाहुलीमध्ये. बाहुली वॉटरफॉल, किती वॉटरफॉल्स आहेत, खूप वॉटरफॉल्स आहेत. परत हे ग्रीनरी, हे माउंटन वगैरे, छान असा व्ह्यू आहे इकडे. तुम्ही जर यायचा प्लॅन करत असाल तर अवश्य या. खूप छान तुम्ही एन्जॉय कराल फॅमिलीसोबत, सोलो, कसं पण या, पण इथे तुम्ही एन्जॉय कराल अशी ही प्लेस आहे. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्र मैत्रिणीसोबत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.